आताच्या राजकर्त्यांनी राज्य चालवावं त्या अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांवर का? या जगाच्या पाठीवर अहिल्यादेवी होळकर अशी एकमेव रणरागिणी आहे की ज्या रणरागिणीनं 5000 स्त्रियांच्या हातामध्ये तलवार देऊन 5000 स्त्रियांची भलटाण तयार करणारी एकमेव स्त्री. होळकर घराण्यामध्ये पुरुषच नाही. किती संघर्ष. पहिला पती गेला, नंतर वडिलांसमान सासरे गेले, नंतर आपला जन्म दिलेला पोरगण निघून गेला, तरी सुद्धा ती अहिल्या माता हातामध्ये समशेर घेऊन ताट उभी राहिली होती. आणि तेवढ्यात आपल्या सैन्यामध्ये असणाऱ्या एका हिरानं किंवा आपल्या सैन्यामध्ये असणाऱ्या एका सैनिकानं पेतुरी केली आणि त्याला पेशव्यांना, राघोबा पेशव्यांना पत्र पाठवलं की होळकर घराण्यामध्ये आता कोणीही पुरुष शिल्लक नाही. अहिल्यादेवी होळकर या साम्राज्याची सगळी पताका हातामध्ये घेण्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा निघून या. तुम्ही या साम्राज्यावर चालून निघा. आम्ही तुम्हाला साम्राज्यावर चालून आल्यावर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि हे सगळं स्वराज्य, आपण हे सगळं साम्राज्य निस्तनाभूत करू. आणि अहिल्यादेवी होळकर या राज्याचा कारभार हाती घेण्याच्या आधी हे सगळं राज्य आपण ताब्यामध्ये मिळवू. हे सगळं त्या हिरानं पेशव्यांना पाठवलं. पेशव्यांच्यापर्यंत हे पत्र पोहोचलं, पण त्या सैनिकाला, त्या फितुरी करणाऱ्या त्याला याची जराही जाणीव नव्हती की अहिल्यादेवी होळकर म्हणजे काही सामान्य काम नव्हतं. अहिल्यादेवी होळकर म्हणजे एक दूरदृष्टी होती. अहिल्यादेवी होळकर म्हणजे एक सर्वस्व होतं. जसं अहिल्यादेवी होळकर मासाहेब जिजाऊंची लेक होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पैक होती. त्या काळामध्ये बहिर्जी नायकांचं जसं हेर खातं शत्रूच्या सैन्यातली सगळी माहिती शिवाजी महाराजांना पोहोचवायचं ना, त्याच विचारांवर अहिल्यादेवी होळकर चालायच्या. अहिल्यादेवी होळकरांचं सुद्धा हेर खातं होतं आणि त्या हेर खात्यानं जसं पत्र आपल्या सैन्यातल्या त्या फितुरानं जसं पेशव्यांना पाठवलं होतं ना, तेच पत्र अगदी तंतोतंत अहिल्यादेवी होळकरांना पोहोचलं. अहिल्यादेवी होळकरांच्या लक्षात आलं आपल्याच लोकांनी आपलाच घात करायचा ठरवलंय. हे सगळं करतोय कशासाठी? हे सगळं निर्माण करतोय कशासाठी? आणि पहिलं, आणि तुम्हाला आवर्जून सांगतो बरं का, की आपल्या देशाला आपल्याच लोकांनी खूप घात केला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपलेच सगळे शत्रू होते आणि आत्ताच्या काळामध्ये सगळे आपलेच शत्रू आहेत. चालता चालता कधी एखाद्याच्या खांद्यावर फाट टाकतील आणि पायात पाय घालून पाडतील याचा नियम नाही. म्हणजे अलीकडे सगळी अशीच परिस्थिती. इकडे तर पती निघून गेलाय, आपले वडिलांसमोर सासरे निघून गेले, जन्म दिलं पोर निघून गेलाय आणि स्त्री आहे. लोक म्हणतात अलीकडच्या काळामध्ये तर स्त्रियांना प्रशिक्षण देणारे वर्ग तयार झाले. मला कळणार, स्त्रियांना प्रशिक्षण द्यावं लागलं. एवढी कमजोरी निर्माण झाली स्त्रियांच्या मनगटामध्ये. माते ही कमजोरी निर्माण झाली, स्त्रियांना प्रशिक्षण द्यावं लागतं. याचं कारण माता भगिनींनो, तुम्ही आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा विचार कुठेतरी आचरणामध्ये आणायला कमी पडतोय. आणि इकडं अहिल्यादेवी होळकरांना पत्र मिळालं, समजलं की आपल्यातल्याच फितुरी केलेली आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांना समजेना आणि तेवढा तो पेशवा 50,000चं सैन्य घेऊन साम्राज्यावर चालवण्याच्या हिशोबाने तयार झाला होता. एवढं पत्र पाठवलं होतं, सरदाराने सांगितलं होतं सगळं निस्तनाभूत झालंय, एकही पुरुष होळकर घराण्यामध्ये नाही. तात्काळ निघून या, होळकर घराणा सगळं काबीज करा, सगळं साम्राज्य काबीज करा. 50,000चं सैन्य घेऊन हा पेशवा तयार झाला होता, राघोबा पेशवा. काय करावं कळेना. पण स्त्री काय करू शकते? आज स्त्रियांना रणरागिणी का म्हणलं जातं? स्त्रियांना स्त्री सखी रात्नी जयती का म्हणलं जातं? स्त्री म्हणजे सर्वस्व का म्हणलं जातं? आज इतिहासाच्या पानापानावर स्त्री का फुरा याचं तुम्हाला कारण सांगतो की 50,000चं सैन्य घेऊन तो पेशवा साम्राज्यावर चालला आहे. पण माझ्या अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत. माझ्या अहिल्यादेवी होळकरांनी 5000 महिलांची फलटण तयार केली. या जगाच्या पाठीवर अहिल्यादेवी होळकर अशी एकमेव रणरागिणी आहे की ज्या रणरागिणीनं 5000 स्त्रियांच्या हातामध्ये तलवार देऊन 5000 स्त्रियांची फलटण तयार करणारी एकमेव स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. 5000 स्त्रियांची शक्ती तयार केली अहिल्यादेवी होळकरांनी. आणि अहिल्यादेवी होळकरांनी त्या पेशव्याला पत्र लिहिलं, सांगितलं
काही जरी झालं तरी दोन्ही बाजूनं पराभव तुमचाच आहे. आणि याचं कारण आहे अहिल्यादेवी होळकरांनी पुढे विषद केलाय. मानसशास्त्र बघा अहिल्यादेवी होळकरांचं. अहिल्यादेवी होळकरांना माहिती आहे माणूस पहिल्यांदा रणात नाही तर माणूस पहिल्यांदा मनात पराभूत होतो. पहिल्यांदा माणसाचं मन पराभूत करूया. रणात पराभूत करणं अगदी सोपं आहे. अहिल्यादेवी होळकरांचं मानसशास्त्र बघा. अहिल्यादेवी होळकरांनी त्याला पत्र पाठवलं आणि त्याला सांगितलं तू पेशवा आहेस, तू पुरुष आहेस, पण एक लक्षात ठेव दोन्ही बाजूना विजय हा आमचाच आहे. याचं कारण जर लढाईमध्ये तू जर आम्हाला हरवलंस तर सगळं जग सांगेल की पेशव्यांनी स्त्रियांच्या विरोधात लढाई केली आणि स्त्रियांच्या विरोधात जग जिंकले. स्त्रियांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि स्त्रियांच्या विरोधात साम्राज्य जिंकलं. सगळं जग म्हणेल स्त्रियांना यानं हरवलंय. पुरुषार्थीचा तुझा काय उपयोग राहणार नाही. आणि यदा कदाचित 5000चं सैन्य असणारं जर माझ्या फलटणलं जर तुला हरवलं तर सगळं जग म्हणेल स्त्रियांनी एका पेशव्याला हरवलंय. काय करतोस बघ. हे पत्र त्याला पोहोचलं आणि पुन्हा दुसरंही पत्र पाठवलं. याद राख जर यदा कदाचित जर तुझी सैन्य घेऊन जर माझ्या साम्राज्याची जर एक जरी पायरी चढलास तर तुझ्या चिंधड्या उडवल्या जातील. हे उद्गार अहिल्यादेवी होळकरांनी पत्रामध्ये त्या पेशव्याला पाठवले. पेशव्यानं पत्र वाचलं. पत्र वाचलं आणि त्याला लगेच गुलट टपाली कळवलं आम्ही तुमच्यावर चालून आणायला आलोच नाही. तुमचे सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालंय. तुमचं सांत्वन करायला आम्ही येतोय. मग 50,000चं सैन्य घेऊन कशाला घालतास. सांत्वन करायला. मानसशास्त्र बघा अहिल्यादेवी होळकरांचं. माणूस रणात नाही तर माणूस पहिल्यांदा मनात पराभूत होतो. माणसाला मनात पराभूत करा. रण जिंकणं अगदी तुम्हाला सोपं आहे. हे मानसशास्त्र अहिल्यादेवी होळकरांचं. हे मानसशास्त्र आताच्या काळामध्ये आम्ही हृदय मंदिरी विराजमान केलं पाहिजे. हे मानसशास्त्र आम्हाला कळलं पाहिजे. ज्यावेळेला इतिहासाची पानं चालतो इतिहास पाहतो त्यावेळेला 34 वर्ष एक स्त्रीनं हे सगळं साम्राज्य टिकून ठेवलं. 34 वर्ष ताकद आहे. इथं आम्हाला ग्रामपंचायतीला गल्लीमध्ये 5-5 वर्षाची निवडणूक लढवायचं म्हणलं घाम फुटतोय. गल्ली चालवायची म्हणजे घाम फुटतोय. एका स्त्रीनं साम्राज्य 34 वर्ष कसं सांभाळलं असेल. हे कर्तृत्व आम्हाला घ्यायचं आहे. माता भगिनींनो चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे यांनी कर्तृत्व निर्माण करून दाखवलंय. ज्या वेळेला महाराष्ट्रावर फिरतो ना त्यावेळेला महाराष्ट्र बघतो की आमची तरुणाई जयंती साजरी करते. अहिल्यादेवी होळकरांची करते, राजमाता जिजाऊंची करते, शिवाजी महाराजांची करते, संभाजी महाराजांची करते. पण त्या जयंतीमध्ये काही मानसिकता राहिलीच नाही. ती जयंती म्हणजे स्वतःची करमणूक करून घेण्याचं साधन झालंय. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर अगदी जयंती करायची म्हणजे स्वतःची करमणूक करून घ्यायची. मागं ज्यांची जयंती म्हणजे समजा अहिल्यादेवी होळकरांची जयंती असली तर मागं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक ठेवायचं, पुढे भला मोठा डॉल्बी ठेवायचा आणि डॉल्बीच्या तालावर आमची तरुणाई नाचत असते. म्हणजे डॉल्बीच्या तालावर नाचायचं जयंतीला. पण ठीक आहे उत्साह केला पाहिजे. नव्या पिढीचं स्वागत आहे. नव्या पिढीने जसा काळ बदलतोय तसा बदलला पाहिजे. परवा एकटा आला मला म्हणला तुम्ही काय सांगताय आम्ही डॉल्बीच्या तालावर नाचलं. म्हणलं आमचं काय चुकलं. आम्ही आमच्या राजाचा जयघोष साजरा करतोय. करा जयघोष साजरा करा. पण डॉल्बीच्या तालावर गाणी कुठली आहेत. शिवाजी महाराजांचे पोवाडे नाहीत. अहिल्यादेवी होळकरांची कथा सांगणारे काहीतरी पोवाडे नाहीत. अहिल्यादेवी होळकरांची गीत नाहीत. डॉल्बीच्या तालावर गाणी कुठली आहेत. आज तुम्ही ऐकलंय तुम्हाला सगळी माहिती आहेत कुठली गाणी डॉल्बीच्या तालावर असं. ती शिला जवान झाली आणि आमदार झाल्यासारखं वाटतंय. ही गीतं कुठं महापुरुषांच्या जयंतीला. काय गिरवायचं आम्ही. काय गिरवायचं काय आम्ही. काय वसा काय घ्यायचा. एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेतलेल्या अहिल्यादेवी होळकरांची वारसदार आहे आपण. काय गिरवायचं आम्ही. तो आज ज्यांची जयंती आपण साजरी करतो ना तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं अहिल्यादेवी होळकरांच्या वडिलांनी आणि आईने त्यांना संस्कार दिले होते की जे करायचं ते मनापासनं करायचं आणि मनापासनं केलेलं जीवापासनं जपायचं. आई वडिलांचे संस्कार. ते घोडं चालून आलं होतं. ते घोडं निस्तनाभूत केलं करणार होतं तरी सुद्धा अहिल्यादेवी होळकर 8-10 वर्ष तिथं उभा राहिल्या होत्या. का आई वडिलांचा शब्द पडायला नको म्हणून.
आई वडिलांसाठी उभा राहिल्या होत्या. तरुणांनो, आई वडिलांसाठी जगा. कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरण्यापेक्षा आई वडिलांच्या कर्तृत्वाचा झेंडा घेऊन फिरा. ही काळाची गरज आहे. आई वडील हे आपलं सर्वस्व आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये जसं अहिल्यादेवी होळकरांनी हातामध्ये तलवार घेतली होती, सगळ्या महापुरुषांनी हातामध्ये तलवार घेतली होती, तसं आता तरुणांनो हातामध्ये तलवार घेण्याची गरज नाही. आता सगळ्यात सोपं माध्यम आहे की अन्यायाबद्दल वाचा फोडायचं, म्हणजे ते हातातलं पेन हे सर्वात मोठं आपलं शस्त्र आहे. अन्यायाविरुद्ध लिहा. लिहायला शिका, वाचायला शिका. लिहायला शिका म्हणजे आई लिहा असं नाही. वाचायला शिका म्हणजे आई ABCD वाचा याचा त्याचा अर्थ नाही. वाचायला शिका म्हणजे पुस्तक वाचा, नवनवीन ज्ञान घ्या. लिहायला शिका म्हणजे अन्यायाविरुद्ध वाचा फोडा. आणि एक लक्षात ठेवा की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा दोष आहे, एवढे लक्षात ठेवा. त्यामुळे अन्याय सहन करू नका. शेवटी येताना तुम्हाला फक्त अनेक सांगतो बाप अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्राचे, की शासन कसं असावं हे अहिल्यादेवी होळकरांच्या चरित्रातून शिकायचं बरं का. आत्ताचे जे सगळे राजकर्ते आहेत ना, कुठलाही असू दे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे राजकर्ते असू दे, त्या राजकर्त्यांनी अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र गिरवलं पाहिजे. आणि काय गिरवलं पाहिजे याचं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. की एकदा मालेराव होळकरांचा रथ रस्त्यावरून चालला होता. मालेराव होळकर अहिल्यादेवी होळकरांचे सुपुत्र, अहिल्यादेवी होळकरांचे चिरंजीव, अहिल्यादेवी होळकरांचे चिरंजीव मालेराव होळकरांचा रथ रस्त्यावरून चालला होता. आणि रस्त्यावरून जात असताना एक वासरू आईच्या मागणं म्हणजे गाईच्या मागणं ते वासरू रस्त्यावरून चाललं होतं. आणि रस्त्यावरून जात असताना मालेराव होळकरांचा रथ भरधाव वेगाने येऊ लागला होता. आणि मालेराव होळकरांचा रथ त्या आईकडे जाणाऱ्या त्या वासरूच्या अंगावर गेला आणि ते वासरू निस्तनाबूत झालं. त्या वासरू चिंगरून संपून गेलं. कशामुळं? अहिल्यादेवी होळकरांची सुपुत्रांच्या रथामुळे ते वासरू संपलं होतं, चिरडून मेलं होतं. पण मालेराव होळकर थांबले नाहीत. मालेराव होळकरांचा रथ सरळ पुढे गेला आणि मागून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा रथ येऊ लागला. अहिल्यादेवी होळकरांनी समोर बघितलं, वासरू आईपासून पोरक झालंय, वासरू आईपासून लांब झालंय, वासरू मरून पडलंय. काय झालंय? अहिल्यादेवी होळकर रथातून उतरल्या, वासरू जवळ गेल्या. अहिल्यादेवी होळकरांचे डोळे तर पाडावले होते. अहिल्यादेवी होळकरांना वासरूचं महत्व माहित होतं, गाईचं महत्व माहित होतं. अहो, धर्माभिमानी होते, त्या धर्माचं रक्षण करणाऱ्या होत्या. त्यांना लक्षात आलं, आजूबाजूच्या लोकांना पुढून समजलं की मालेराव होळकरांचा रथ त्या वासरूच्या अंगावरून निघून गेलाय. मालेराव होळकरांनी थांबले सुद्धा नाहीत आणि मालेराव होळकरांच्या रथामुळे ते वासरू निघून गेलंय. आणि अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या दरबारामध्ये मालेराव होळकरांना बोलवलं, सुपुत्राला बोलवलं आणि सगळ्यांसमोर गुन्हा मंजूर झाला. आणि अहिल्यादेवी होळकरांनी शिक्षा सुनावली. कुठली शिक्षा? स्वतःच्या पोराला शिक्षा सुनावली. म्हणून मी तुम्हाला म्हणलो की आत्ताच्या राजकर्त्यांनी राज्य चालवावं ते अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांवर का? कारण सांगतो, अहिल्यादेवी होळकरांच्या सुपुत्राचा गुन्हा मंजूर झाला, गुन्हा सिद्ध झाला. आणि अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या सुपुत्राला सजा दिली. कुठली सजा दिली? की ज्या ठिकाणी, ज्या रस्त्यावर, ज्या रथानं ते वासरू आईपासून पोरक केलंय ना, त्याच ठिकाणी यांचे हातपाय बांधा, त्याच रस्त्यावर त्यांना सोडा आणि त्याच रस्त्यावरून तोच रथ त्यांच्या अंगावरून सोडून द्या. आणि ही शिक्षा अहिल्यादेवी होळकरांनी स्वतःच्या सुपुत्राला सुनावली आहे बरं का. आत्ताच्या राजकर्त्यांनी हा आदर्श घ्यावा. शिक्षा सुनावली होती, त्या मालेराव होळकरांचे हात बांधले होते, त्याच रस्त्यावर त्यांना सोडलं होतं आणि तोच रथ तिथं थांबला होता. पण रथाचं सारथ्य करायला कोणी पुढे येईना का? सुपुत्र आहे. रथ कसा घालायचा, चिरडून कसं टाकायचं रथाचं सारथ्य करायला कोण पुढे धजावे ना. पण त्याच वेळेला आईचं अंतःकरण बघा, आईचा राज्य कारभार बघा. आज त्यांचे गुणगान आपण गातोय, आज शेकडो वर्ष झाली, पण त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतोय. त्यांचं कर्तृत्व बघा, आईचं अंतःकरण आहे ते. आईला वाटत नसावं का माझं पोरगा आहे, पण राज्यकारभाराच्या समोर कुठला मुलगा नाही, कुठला पुत्र नाही, कुठला चिरंजीव नाही. राज्यकारभार म्हणजे सर्वस्व आहे. अहिल्यादेवी होळकर स्वतः रथात सारथ्य करायला बसल्या आणि ज्या ठिकाणी तिथं हातपाय बांधून सोडले होते त्या ठिकाणून रथ जाऊ लागला. आजूबाजूचे लोक सांगू लागले, माफ करा अहिल्यादेवी, तुमचा मुलगा आहे, सोडून द्या. पण अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत. पण त्याच वेळेला
जे वासरू ज्या गाईपासून पोरकं झालं होतं ना, ज्या आईपासून पोरकं झालं होतं ना, ते वासरू त्या बाजूला गिरक्या घालायला लागल्या, ती गाय आजूबाजूला गिरक्या घालू लागली, ती माय आजूबाजूला गिरक्या घालू लागली. निदान ती सुद्धा सांगत होती, आईल्या देवी असं करू नका. आणि या सगळ्या लोकांच्या अट्टहास तर आईल्या देवी होळकर थांबल्या आणि त्यावेळी ती सजा त्यांना माफ करण्यात आली. पण स्वतःच्या पुत्राला सुद्धा सजा देणारी एकमेव स्त्री म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत. हा राज्यकारभार आमच्या राज्यकर्त्यांनी आत्ताच्या काळामध्ये चालवणं गरजेचं आहे.